आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे। निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार। मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके। कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे। कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख। कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात। कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे। कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम। कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी। कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री। कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज। कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले। कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी। कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ। कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। न पड़े ब्रह्म न पड़े तुका शंकर सुवन भवानी सिद्धि कृपा सिंधु सुंदर मोदक प्रिया मंगलदाता विद्यावादी बुद्धिदाता गाये मांग तुलसी मांग तुलसी दास कर जोरे बसवा हे शारदे हे शारदे अज्ञान से हमें तार दे। तू स्वर के देवी ये संगीत तुझसे, तू स्वर के देवी ये संगीत तुझसे। हर शब्द क्या हर गीत तुझसे। हम के हम दूर तेरी
जन्म हमें प्यार हे शारदा अज्ञानता से हमें तार दे। मुनियों ने समझी गुनियों ने जान वेदों की भाषा पुराणों की बात हम भी तो समझे हम भी जाने हमें पूजा का संसार दे। हे शारदा अज्ञानता से हमें तार दे। गुरु आज्ञा में निषेध नहीं जो गुरु चाहे जो गुरु चाहे जो समन्वित परमार्थपरायण बुद्धिवंत ज्ञानवंत प्रज्ञावंत बहुश्रुत श्रोत्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संपूर्ण जगाला आनंद मिळावा म्हणून स्वतःच्या आनंदावर पाणी ओतणारे संपूर्ण विश्वातील बहुजनांचा संसार सुखी व्हावा म्हणून स्वतःच्या संसारावर गाड्या एवढा पूज्य ठेवून विश्व कौटुंबिक संस्कृतीची मंगलमय जडणघडण घडू इच्छिणारे महान संत वैराग्याचे बुद्धिवंत अवतार आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे। आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय छातीला हात लावून सांगतायत की मी भाग्यवान आहे। आणि खरं सांगू का, याच्यासाठीच माणसाचा जन्म आहे। कधीतरी म्हणता आलं पाहिजे की मी भाग्यवान आहे। म्हणून रौप्य महोत्सवी मार्गक्रम करत असताना मी पवार कुटुंबांना धन्यता देईन आणि ज्या पवार कुटुंबाचा हा मार्ग सुकर करण्यासाठी सातत्याने माझे गुरुबंधू वाळके महाराज सातत्याने या परिवाराच्या सानिध्यामध्ये परिवारांच्या माध्यमात सातत्याने आपला वेळ देत आहेत।
जेव्हापासून पवार कुटुंबाशी माझं नातं जडलं, परिचय झाला, तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून वाळके महाराज सातत्याने या परिवारात आपला परिवार म्हणून व्यय करतायत आपला वेळ. भाग्य लागते महाराज एखादा साधू सुद्धा सातत्याने आपल्या बरोबर असण्यासाठी. म्हणून कधी कधी असं उगाचच वाटतंय की विजू शेठ अध्यक्ष कसे झाले. कुठल्याही कार्याच्या पाठीमागे कारणाची मीमांसा असतेच. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे, कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. देयर इज सम रिझन, कोई तो कारण होगा. आणि ती कारण मीमांसा पुण्याची जर असेल तर कधीतरी म्हणता येते की मी खरंच पुण्यवान आहे, भाग्यवान आहे. तो खूप बऱ्या अभंगाची सुरुवात करत असतानाच म्हणतात, धन्य मी स्वतःला भाग्यवान मानतो. यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी स्वतःला भाग्यवान मानतो. यात फार नवल नाही, फार कौतुक नाहीये. मी गेल्यानंतर सुद्धा कित्येक पिढ्या ज्यांनी माझा गाथा वाचलाय, माझा गाथा ज्यांच्या माथ्यापर्यंत गेला, ज्या कुटुंबाच्या सानिध्यामध्ये माझ्या गाथ्याचं वाचन होतंय, याही पेक्षा पुढे जाऊन देहू मध्ये जरी जन्माला आलं सहज आणि ते जर जग फिरायला लागलं आणि त्याला जर विचारलं तुम्ही कुठले, तुम्हाला माहित आहे का मी देहूचा आहे. मी गेल्यानंतर सुद्धा त्या पंचक्रोशी मध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला छातीला हात लावून सांगावं लागेल की आम्ही भाग्यवान आहोत, जगद्गुरु तुकोबारायच्या पंचक्रोशी मध्ये जन्माला आले. काय कॉन्फिडन्स, काय आत्मविश्वास आहे. मी भाग्यवान आहे, मी पुण्यवान आहे हा नाहीये. मी ज्या परिसरात जन्म घेतला, ज्या गावात जन्म घेतला, त्या पंचक्रोशीतल्या व्यक्तीलाही मी गेल्यानंतर छातीला हात लावून सांगायला लावेल की आम्ही भाग्यवान आहोत. जगद्गुरु तुकोबारायला आम्ही ओळखतोय. जगद्गुरु धन्य म्हणवीन यलोकी लोका, या लोकातल्या लोकांच्याकडनं वधून घेईल. आय एम लक्की, मी भाग्यवान आहे, मी पुण्यवान आहे. भाग्य मी तुका. पण बघा ना, चिमुकली भागीरथी, काय विश्वास होता जगण्यामध्ये. एकदा कधीतरी सहज बोलता बोलता म्हणाले जगद्गुरु तुकोबाराय, भागीरथी अगं बापाचं प्रेम लेकीवर असते, तुला बोलल्याशिवाय मी जाणार नाही. आणि गेले निघून. मोठ्या माणसाचं काम आहे हो, त्याला काय कोणाचं परमिशन घ्यावं लागते का. गेले मानव देह घेऊन निजधामा गेले. भागीरथीला कळालं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, भागीरथीला माहित होतं मी जगद्गुरु तुकोबारायची मुलगी आहे. बाबा मला न विचारता गेलेच कसे. निळोपाराय त्याच परंपरेमधले आहेत. अरे असं कसं जाऊ शकतात, हाऊ इट इज पॉसिबल, कसं शक्य आहे, कसं जाऊ शकतात. अनुष्ठानाला बसले आणि देव आला हो, देव. आणि खरं सांगू का, एकदा मी काय आहे हे कळालं ना, देवाला सुद्धा वेटिंग मध्ये ठेवायची ताकद येते. थांब थोडस, आपल्याला आपल्या घरात त्याला वेटिंग मध्ये ठेवलं तर ते मग ते वेगळं चार करतो. आता काय ताकद आहे महाराज. देवाला येथे तुझं लागी बोला,
निळोबाराय देवाला म्हणतात. तुला कोण बोलवलंय? ज्याने ज्याने बोलवलं होतं त्यांना त्यांना संकट पडले होते म्हणून तू आला होतास. माझ्यावर काहीच संकट नाहीये. देवाला म्हणण्याची ताकद आहे. मी पुन्हा एकदा मुद्द्यावर येतो. मी काय आहे एकदा कळालं ना, दॅट्स ऑल. प्रश्न सगळे सुटतात. आम्हाला आयुष्यामध्ये तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला ज्यांनी लोकोपयोगी चांगले काम केलेत अशा व्यक्तीला उगचक तुम्ही वयाच्या 70 मध्ये म्हणा काय मूर्ख आहे तो समाजात म्हणा, त्याचा चेहरा बघा आणि थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्याने म्हणू द्या नाही, अख्ख्या खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखा माणूस नाहीये. बघा काय प्रतिक्रिया चेहऱ्यावर दिसतात. काय मूर्ख आहेत म्हटलं तर एवढा राग येतोय, बीपी हाय. शहाणा म्हणू द्या, वेळ काढून चहा पाजते. याचा अर्थ वयाच्या 70 मध्ये आणखी निश्चय नाही की नेमकं काय आहे. हो, आणखी निश्चय नाही. आणि एकदा का निश्चय झाला माणूस किती स्थिर होतो, किती स्थिर होतो काय सांगावं. पवार साहेब जाऊ द्या, रेकॉर्डिंग नंतर बघू आपण. का म्हणतो माहितीये, तेच तर आता बघा ना, ते बंदच करा, नाही तर ते कसं घरातलं कीर्तन आहे. बरं पण ते त्याच्यात गेलंय. आता लाईव्ह केलंय बघा. नाही ते असू द्या, आपण लाईव्ह असले ना, मेल्यानंतर सुद्धा आपल्याला लाईव्ह म्हणतात लोक, लाईव्ह करतात. आता मुद्द्यावर येतो. येता येता अध्यक्षाने जे शर्ट घातलं होतं बघा तुम्ही, मुद्दा काय आहे. शर्ट घातलं आणि 4-5 लोकांनी प्रतिक्रिया दिली, तुम्ही पवार वाटत नाहीत, शर्ट वाटत नाही. त्याने लगेच चेंज केलं. मी 10 वेळा सांगितलं नाही शर्ट चांगलं नाही म्हणले. बहुमत असं आहे की हे शर्ट चांगलं नाही. बरोबर आहे. बहुमताला लोकशाहीमध्ये मान्यता द्यावी लागते. आता याला लागून दुसरं उदाहरण, फार गोड उदाहरण झालंय. फार मला आता येता आणि कीर्तनकार असाच जागा पाहिजे. फार त्याचा हल्ली काय व्हायला जाय महाराज, मी कोणाची निंदा टीका करत नाही. तुम्ही मोबाईल व्हॉट्सअप उघडा, प्रत्येक त्याच्यामध्ये एक सापडते, एकदा मला ऐका. फार सुंदर आहे, कोणाच आहे. आणि त्यातल्या त्यात आता तारकी घेते वेळेस सुद्धा तुम्ही युट्यूबवर व्हॉट्सअपवर याच्यावर असाल तरच तुमचं हे चालतंय व्यवसाय. असा ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो मार्ग आहे. पण खरं सांगू का, एकदा का मी काय आहे एवढं कळालं ना, फारसं मला कोणी ऐकावं असा आग्रहच नसतो, काही आग्रह नसते. पण जेवढं काय आपण बोलतो, आता कित्येक वेळ, परवा 2 महिन्यापूर्वी मी 3ऱ्या मजल्यावरून पडलो. लोक मला सारखे विचारत होते असं कसं होतंय, जानेवारीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला, आता 2ऱ्या महिन्यात असं का होतंय. मी सहज हसत असं सांगितलंय, उगाचच वाटलं जीव द्यावा. तुम्ही सुद्धा हसतात, पवार साहेब हसतात, विश्वास वाटणार नाही तुम्हाला. मी म्हणलं का तुम्ही काय नाही महाराज, तुम्ही हे करूच शकत नाहीत. मी म्हटलं जर भैयू महाराज करू शकतात, एवढा मोठा महाराज, मी का करू शकत नाही. कळाला मुद्दा तुम्हाला, कळाला. लगेच विचारलं मग का तुम्ही. मी म्हटलं जे कीर्तनात सांगतो ना ते लोक ऐकतच नाही, त्याच्यामुळे म्हटलं जास्त सांगायचीच गरज नाही. मेलेलं बरं. जाणते नितवचे जियावे, जाणत्या माणसाने तोपर्यंत जिवंत राहावं, हा ज्ञानेश्वर महाराजचा दंडक आहे. काय वैशिष्ट्य महाराज. या पवार कुटुंबात जेव्हा जेव्हा येतो ना, तेव्हा यांची ही सगळे भाऊ, यांची भाऊकी, ही सगळी मंडळी जेवढ्या एकोप्याने जगतात महाराज. मी राम पाहिला नाहीये, पण जेव्हा या पवार कुटुंबात येतो जेव्हा तुमचे मोठे बंधू, तुम्ही हे सगळे पाहतो ना, मला अख्खं रामायण दिसते, अख्खं रामायण दिसते. हे घराघरात. नाही तर संपत्ती कोणाकडे नाहीये, बरं सेठ, कोणाकडे नाही संपत्ती. कोणाला खर्च 9 दिवस सप्ताह, 12 वर्षे रुपये महोत्सव, 12 दिवस, कसं शक्य आहे. बरं हे काय खर्च तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
इज पॉसिबल. एकदा मी काय आहे कळालं, खर्चाचं काही वाटत नाही. आणि खरं सांगतो, आजही आमच्याकडे मराठवाड्यात माणूस मरू द्या, 50 किलो सोनं असू द्या विजू शेठ, 50 किलो काढून घेतात हो, तुळशीची माळ काढून घेत नाहीत. तुमच्या इकडे कसं काय? फडके महाराज नगर जिल्ह्यात कसं काय? पुणे जिल्ह्यातला एक माणूस काय म्हणणं मला माहिती आहे, महाराज आमच्याकडे थोडं वेगळं आहे. मी म्हणलं काय? मरण्याचा अंदाज लागला कीच काढून घेतो. मगाशी विजूशेठ रेकॉर्डिंग करतात, त्यांची तळमळ आहे हे एक ना एक शब्द जगात पोहोचवावे. पण विजूशेठ आत्मविश्वासाने सांगतोय, या सप्त्याच्या बाबतीत मला आज एका वकिलाने फोन केलाय, तुमचं आज कीर्तन, परवाच्या दिवशी भरत शेठ म्हणाले तुमचं कीर्तन हे पवार साहेबांच्या घरी आहे. अरे वाऱ्या हाती माप, चांगलं काम करा हो, फार बोर्डन फार याची गरज नाही. लावतात चांगल्या गोष्टी, लावलेत खेडला लावलेत म्हणून तर त्या वकिलाला कळाले. लावला ना खेडला, मलाही माहित नाही, मी खेडला गेलो नाही. हा, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, कीर्ती मुखी त्यांचे. स्वतः देव हे करतो, देव करतोय. आणि कोणाला वाटत नाही आपण मेल्यानंतर भले 7-12 कोणाच्या नावावर होऊ दे, पण आपला फोटो पिढ्यानपिढ्या घरात असावा असं कोणाला वाटत नाही. आणि आज बघा तुम्ही कीर्तन आहे विजूशेठ असे चमत्कार म्हणले, तुमचं कीर्तन 7-12ला कळालं. हा, आज कीर्तन तारीख काय? 7. आणि महिना कुठला आहे? आता त्याच्या पुढे सांगतो, योग आला म्हणून सांगतो, कीर्तन हसत खेळत तुमच्या आतमध्ये शिरेल, फार गोड आहे. एकदा असंच अचानक आलो आणि आई साहेब पलीकडे या घराच्या पाठीमागे शेतात सुंदर काय कुठलं पीक होतं, शेंगा होत्या भुईमुगाच्या, आणि त्या खुरपत होत्या. 2 वर्षापूर्वीची घटना. आम्ही दोघंही गेलो आणि मी सहज म्हणालो, आई साहेब तुमच्या पोराची कीर्ती ऐकून मी तुमच्या घरी आलो आणि तुम्ही इथं खुरपतात. एक वाक्य एवढं चांगलं बोललेत महाराज. मी अनेक कीर्तनात सांगतो, त्या काय म्हणल्या माहितीये, काळ्या मातीवर हात फिरवल्याशिवाय आपल्या आईवर करमतच नाही. काही शास्त्र वाचायची गरज नाही, काही पुराण वाचायची गरज नाही महाराज. असे पोरं पोटी येतात जन्माला. धन्य माता पिता. हा विचार केला नाही की 4 चौघात पाहुण्या रावळ्यात माझ्या पोरांची कीर्ती आहे. लोक शेतात कामाला गडी आहेत, सगळे शेत लावलेले, तरी मी म्हणलं शेतात हे घरी ठेवलं काय? ते म्हणजे ना हे देऊन टाकलंय, पण आपल्या शेतात आपल्याला काम करायची काय लाज आहे? हे मला आलेला अनुभव सांगतोय. याही वयात मी काय आहे हे कळालंय. आणि ज्या दिवशी भडकल्या ना त्या दिवशी मला नाही वाटत याही वयात या पोराला आवरतील. बरोबर आहे का? मी सांगतोय की मी काय आहे हे कळायला फक्त पाहिजे. एक आणखीन घटना सांगतो. विमानामध्ये प्रवास करत असताना नेमकं सगळ्या शहरामध्ये ज्यांचे बोर्ड लागले होते तो दिलीप कुमार. एकही शहर असं नाही, नेमकाच. आणि नवीन मिळालेलं तारुण्य, नवीन मिळालेला पैसा, नवीन मिळालेली खुर्ची, नवीन मिळालेली प्रसिद्धी, नवीन मिळालेली विद्वत्ता पचवायला फार ताकद लागते. म्हणून श्रीमंताच्या पोराला कीर्तन जर ऐक म्हणलं ना तेव्हा त्या असला धंदा आपल्याला नाही आवडत. बापाची श्रीमंती सुद्धा पचवायला ताकद लागते. नवीनच प्रसिद्धी मिळाली. दिलीप कुमार विमानाने प्रवास करायला लागले आणि त्याच विमानामध्ये एक सद्ग्रस्त, डोळ्याला चष्मा लागलेला, हातामध्ये एक काठी, बाजूला बसले. आणि बसल्यानंतर आता उगाचच विमान आकाशाकडे झेप घ्यायला लागलं, भरारी घ्यायला लागलं. दिलीप कुमाराला उगाचच वाटत होतं हे बाजूला बसलेलं म्हातारं आणखी कसं विचारत नाही मी कोण आहे. कदाचित
कदाचित चष्मा लागल्यामुळे ओळखलं नसेल मी कोण आहे, ओळखलं नसेल, कदाचित ओळखलं नसेल. म्हणून त्याने उगाच डिवचलं आणि विचारलं बाजूच्या म्हाताऱ्याला, तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? त्या म्हाताऱ्याने जसं अंगावरलं झुरळ माणूस झडकते ना, नाही ओळखलं. आणि पुन्हा एकदा म्हातारा ते इंग्रजी पेपर मध्ये हरून गेल्या. थोड्या वेळाने पुन्हा एकदा डिवचवलं, म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. म्हाताऱ्याने पुन्हा एकदा निरागसतेने सहज सांगितलंय, नाही ना रे बाबा, नाही ना ओळखलं. आता मात्र त्याला शॉक बसला दिलीप कुमाराला. पुन्हा विचार करायला लागला, कदाचित साठी नाठी झाली असेल, त्यामुळे ओळखलं नसेल. आणि पुन्हा विचार आला, आपल्या एवढाच कोणीतरी मोठा माणूस असायला पाहिजे. ज्या अर्थी या विमानात प्रवास करतो, बिझनेस क्लासच्या चेअरवर बसतो, त्या अर्थी माझ्यासारखाच कोणीतरी मोठा असायला पाहिजे. काय वैशिष्ट्य मला? कोण म्हणतोय हा? दिलीप कुमार. माझ्यासारखाच कोणीतरी मोठा असायला पाहिजे. पुन्हा एकदा डिवचवलं आणि पुन्हा एकदा म्हाताऱ्याने पेपर थोडासा फोल्ड केला आणि पुन्हा विचारला, आता काय रे बाबा, आता काय? तुम्ही मला ओळखलं नाही. त्याने पुन्हा एकदा निरागसतेने सांगितलं, खरंच नाही रे बाबा, नाही ओळखलं. त्याने सांगितलं, खरं नाही? अरे बाबा नाही हो, सांगितलं ना तुला, मला का व्यत्यय करतोस? तुला काही पाहिजे का? ते म्हणा नाही. पुन्हा दिलीप कुमारला असं वाटलं, एकदा विचारावं हे कोण सद्ग्रस्त आहे. त्याने हळूच विचारलं, महोदय जाऊ द्या, मला तुम्ही ओळखलं नाही, आपला परिचय काय? त्याने निरागसतेने हसत हसत सांगितले, जाऊ दे ना रे राजा, परिचयाचं काय काय घेऊन बसला? तासभर प्रवास करायचा आपल्याला, काय जाऊ दे, काय या नावात याच्यात ठेवलं, दे सोडून. नाही नाही, मला एकदा सांगा ना बाबा, आपला परिचय काय? त्याने हळूच सांगितले, मला जमशेदजी टाटा म्हणतात. दिलीप कुमार जे उठलं, कारण त्याला माहित होतं असे दिलीप कुमार 1000 गेटवर आहेत. मी पुन्हा एकदा मुद्द्यावर येतो. पुन्हा आजही बघा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कीर्तनकाराला वाळके महाराजाच्या स्नेहामुळे आणि प्रेमामुळे कुठल्याही दिग्गज कीर्तनकाराला माझ्या इथं कीर्तन करायचं असं म्हणू द्या, कोणी नकार देत नाही. एवढी मोठी उंची या कुटुंबाची आहे. दिग्गज मी म्हणतो. मला आश्चर्य वाटलं की विनाकार मला का? तर मला वाळके महाराज म्हणले रौप्य महोत्सवी आहे. मी म्हणलं आता काय रोप लावायचंय भाऊ माझ्याकडनं? हे कशासाठी सांगतोय? एकाच्या का होईना हृदयामध्ये कुठंतरी मी काय आहे. आणि मग म्हणता येते खरंच मी भाग्यवान आहे, धन्य मी मानीन. एकदा का मी काय मानतो स्वतःला, मी काय समजतो. एक साधं व्यवहारातलं उदाहरण देतो. मी काय आहे एकदा सुनेला कळालं. ती नांदायला नेमकीच हळदीच्या अंगानं सासरी आली आणि आल्यानंतर दूध कमी पडलं म्हणून शेजारणीकडे गेली. दूध मागत असताना शेजारणी म्हणली, बस ना ग बाई, नवी नवरी येत, अंगीन हळद वाळली नाही आणि तू दूध मागायला आली, बस बाई ग, तुला दूध देते. बसल्या बसल्या शेजारणीने सांगितलं, तुला माहित नाही तुझी सासू फार खट्याळ आहे, लय आगाव आहे, 35 वर्ष झालं आमचा शेजार आहे. अगं बाई कसा तुझा निभाव लागेल मला काही सांगता येणार नाही, पण खरं सांगते ग बाई, तुला म्हणून सांगते, लय आगाव आहे तुझी सासू. अगं बाई काय सांगावं ग, अप्रूत नाही भांडणं करायला. काय होतं नव्हतं ते काढी लावली. तिला पक्क माहित होतं, चांगल्या घरातली पोरगी होती, मी या घरातली सून म्हणून आले, तिला माहित होतं. तिनं हे सगळं ऐकलं वाळके महाराज आणि हळूच ती म्हणाली, आत्याबाई बरं झालं तुम्ही जे 30-35 वर्षानंतर मला कळणार आहे, एका दिवसात तुम्ही सांगितलंय. हे जे सांगितलं ना, असंच मी माझ्या सासूबाईला विचारते, तुम्ही खट्याळ आहात का, तुम्ही मूर्ख आहात का, तुम्ही गावामध्ये भांडणं लावतात का, मी असं माझ्या सासूला विचारते. विजू शेठ काय होईल हो? ती एवढंच म्हणे, तू माझा गुरु, मी तुझी शिष्या, बाई ग तुझ्या पाया पडतो. जर तू तुझ्या सासूला सांगितलं ना, बिना शॅम्पूचे केस उपटील तुझी सासू.
आपल्या संसाराचं हास्य होऊ नये. मी सून या घरातली आहे एकदा कळालं. माझ्या मर्यादा आहेत, माझ्या मर्यादा आहेत. मला कसं वागायला पाहिजे, मला कसं जगायला पाहिजे. माझ्या बापाने कुठल्या अपेक्षेने या घरामध्ये मला पाठवलंय. एकदा सुनेला मी काय आहे कळालं, संपलं. आयुष्यात तुम्हाला अडचणच येऊ शकत नाही. आयुष्यात तो खूप बऱ्याला अडचण नव्हती. मी काय आहे ते धन्य म्हणवीन लोकी लोका भाग्य मी तुका. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही धन्य आहोत. आम्ही जगद्गुरु तुकोबारायांचं साहित्य पाहिलं, जगद्गुरु तुकोबारायाला जवळून पाहिलं. आजही प्रत्येक महाराज गावागावामध्ये कीर्तन करत असताना गाडीत बसल्यानंतर माहित आहे क्षणाक्षणाला मृत्यू चुकवायचा आहे, तरी ते म्हणतात की आम्ही भाग्यवान आहोत, तुकोबारायाच्या अभंगावर कीर्तन करून निघालो, आमचं काही होणार नाही. काय आत्मविश्वास आहे महाराज. नाही तर महाराज लोकांचं मी एका मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सहज बोलता बोलता म्हणलं, आमच्या महाराज लोकांना भटक्या विमुक्त जातीमध्ये तरी टाका की. ते मला म्हणाले, अहो शास्त्री तुम्ही पाहुणे आहात असं काय बोलतात. मी म्हणलं पाहुणे असू द्या पण सवलत मिळण्यासाठी टाका ना आम्हाला. मी काय आहे, हु आय एम, एकदा कळालं ना महाराज. शास्त्रामध्ये फार गोड चिंतन आहे. 12-13 वर्षाचं पोरग काहीच घरामध्ये निष्क्रिय, काही करत नव्हतं. दिलं तर खायचं, नाही तर पडून राहायचं मस्तपैकी. काही शब्द नाही, काही काम करायचं नाही, काही नाही, आणि तक्रार सुद्धा नाही. दिलं तर खायचं, नाही तर पडून राहायचंय. कित्येक महाराज लोक विजूशेठच्या सानिध्यामध्ये त्यांना माहित असते आपल्याला जे आवडते तेच जेवण विजूशेठ करणार. आता येता येतं मला म्हणले काय बनवायचं. मी म्हणलं आता कीर्तन करू द्या ना. काय प्रेम आहे महाराज, काय ताकद आहे. आणि घरातले सुद्धा त्यांच्या शब्द झेलतात. भाऊ असो, भाऊजया असो, मुलं असो, पुतणे असो. पुण्य लागते महाराज. हा असं होत नाही हो. बे प्रॅक्टिकल. जर जीवनामध्ये प्रॅक्टिकल तुम्ही जगलात ना, आपण काय आहे ते कळेल. 12-13 वर्षाचा कालखंड झाला, निष्क्रिय पोरग. आणि एक दिवस त्या घराण्याच्या पुण्याने भगवान शंकराचार्य, काय ताकद होती त्यांच्या ज्ञानाची. शंकराचार्याच्या बाबतीत ज्ञानोबारे लिहितात, तैसी दसेची वाट न पाहता वैशेची गावान येता. बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते. तैसी दसेची वाट न पाहता. ते ब्रह्मचारी आहेत, गृहस्थी आहेत, वानप्रस्थ आहेत का संन्यासी आहेत, कुठली दशा त्यांना बंधन टाकू शकत नाही. वैसेची, त्यांचं वय किती आहे, कुठलंच बंधन नाहीये. बाळपणीच सर्वज्ञता, अगदी बाल्य वयातच. आता या पोराला कोणी सांगतंय का नाच म्हणायला? सांगायला थै थै नाचते महाराज. असं उगाचच वाटते माझ्या मनाला, उद्याचा हा आत्माराम शास्त्री तर नाहीये. धन्यवाद, भाग्यवान आहेत त्या लेकराचे. काय त्याचं वय, शाळेमध्ये शिकायचे, बागडायचे. आम्ही सुद्धा असं कीर्तनात गावात नाचत होतो. आम्हाला काय माहित आहे पुढे चालून भल्या भल्याला नाचवणार आहे आम्ही. भाग्यवान आहे ते लेकरू, भाग्यवान आहे त्याचे आई वडील. ही पोरं बघा, ही आमची गुरुबंधू सगळी. हे एका जन्माचं नाही महाराज, शक्य नाही. एका जन्मात घडू शकत नाही. अहो साधी गळ्यात माळ सुद्धा घालायला फार आई वडिलाचं पुण्य लागते. नाही तर पोरं म्हणतात बापाचं डोकं फिरलंय, आम्ही कॉन्व्हेंट्स मध्ये शिकलोय, माळ कुठं घालायची असते वय. बापाच्या जीवावर 4 तोळ्याचं लाकीट घालतंय. कळतंय? देयर इज सम रिझन. पुण्य होतं. शंकराचार्य दरवाजात आले. तुम्हाला सांगतो महाराज एक रहस्य. संत तुमच्या घरी जेव्हा येतात ना, पुण्य असल्याशिवाय येत नाही. ते 2च कामं घेऊन येतात. एक तर तुमच्या घरातली संपत्ती पिढ्यान पिढ्या, नाही तर एक पिढी श्रीमंत, दुसऱ्या पिढीला चाकणच्या बस स्टँडवर भीक मागायला. आणि दुसरा म्हणतोय माहित आहे का हे भीक मागायलेलं कोणाचं पोरग आहे. या चाकणच्या परिसरात 1000 एकर जमीन होती. त्यांचं एक नातू. कळतंय? पुण्य लागतंय.
संत तुमच्या उंबरवठ्यात येतात, तुम्हाला वाटत असेल 100-500 आपल्याला खर्च होतोय, तुमच्या डोक्यात दुसरं काय 100-500च्या शिवाय जेवायचा खर्च होत असेल घरात, याच्याशिवाय काय? संत जेव्हा घरी येतात तुमची संपत्ती पिढ्यान पिढ्या स्थिर व्हावी आणि तुमची संतती बिघडू नाहीये. नाही तर कित्येक पोरांनी बापाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंय, पोलीस स्टेशन मधून फोन आहे, आपल्या पोराने दिवा लावलाय, या. हे 2 बिघडू द्यायचे नसतील तर संताचे पाऊल आपल्या बंगल्याला लागणं गरजेचं आहे. पाऊल लागणं गरजेचं आहे. संतती आणि संपत्ती तेच पुण्य त्या परिवाराचं होतं. शंकराचार्य आले, आवाज दिला, भिक्षांदी, भिक्षेचा आवाज दिला. ती माई बिचारी संस्कार होते, सुपामध्ये धान्य घेतलं. पूर्वीचा काळ वाढण्यासाठी आली, भिक्षेसाठी झोळी पुढे शंकराचार्याने केली. पाठीमागे ते 12-13 वर्षाचं पोरग पदर धरून आलं होतं. पदर धरलेलं पोरग पाठीमागेच होतं, निष्क्रिय, काही काम नाही, बोलत नाही, दिलं तर खाते, तक्रार मुळीच नाहीये. भिक्षा वाढत असताना ती माई म्हणाली, महाराज याला घेऊन जा तुमच्या मठात, तेवढंच झाडायला वगैरे होईल. आचार्य होते, आचार्याने विचारलं, का ग बाई, गृहस्थी जीवनामध्ये संपत्ती नसू दे, संततीवर संसारिक लोक फार प्रेम करतात आणि तुझा मुलगा आश्रमामध्ये पाठवायला लागलीस, तुला मुलं जास्त आहेत की काय? तिनं सरळ उत्तर दिलं त्या माईनी, महाराज मुलं जास्त नाही, पण हे काहीच कामाचं नाही म्हणून सांगते, जा घेऊन. आणि संसारिक लोक असेच आहेत महाराज, जे काहीच कामाचं नाहीये. महाराज जा ना, तुम्हाला आपल्या कीर्तनाला घेऊन जायत. बऱ्याच वर्षानंतर कळते, अरे एवढं गॅरेज मध्ये पैसा लागला, एवढ्या पैशात तर नवी गाडी आली असती. आम्हाला महाराज लोकांना वाटते, गृहस्थी लोकांना काही कळत नाही. महाराज एक संसारिक 1000 महाराज खिशात टाकून जाईल, एवढे बुद्धिवान लोक आहेत संसारिक. साधं गणित आहे महाराज, काहीच कामाचं नाही. शंकराचार्य विचारलं, काहीच कामाचं नाहीये म्हणजे नेमकं काय? ते म्हणले, महाराज दिलं तर खाते, नाही तर पडून राहते. जडत्व याच्या सगळ्या शरीरामध्ये, काही तक्रार नाही, काही नाही. आणि मतिमंद म्हणावं तर चेहऱ्यावर टवटवीत तेज आहे. खाल्लं काय, नाही खाल्लं का, मस्त आराम आहे. बोलत नाही, काही करत नाही, चालतंय बिलतं, सगळ्या बाकीच्या प्रक्रिया, मेंदू सुदृढ आहे, पण बोलतच नाही. 12 वर्ष झालं आणि कुठल्या आई वडिलाला पोरग बोलू नये असं वाटतंय. शंकराचार्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर संस्कृत मध्ये तो काळ प्रश्न विचारले, कस्त्वं शिशो कस्य कुतोऽसि गंता, किं नाम ते त्वं कुत आगतोऽसि, यतन्मयोक्तं वदचार्भकत्वं. हे आर्भक, टेल मी व्हाट इज योर नेम, हु यू आर फ्रॉम, कौन हो, नाम क्या है, कहां से आए हो? शंकराचार्यांनी संस्कृत मध्ये त्याला प्रश्न विचारला आणि 12-14 वर्षापासून जे पोरग बोलत नव्हतं ते पोरग सुंदर बोलायला लागलं की, महाराज नाहम मनुष्यो न च देव यक्षो, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा, न ब्रह्मचारी न ग्रही वनस्तो, भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. आचार्य, निजबोधाच्या ठिकाणी मी कोण आहे याच्यावर माझा अदम्य विश्वास आहे. तो मी आहे. मी ब्राह्मण नाहीये, मी वैश्य नाहीये, मी क्षुद्र नाहीये, मी क्षत्रिय नाहीये, मी यक्ष नाहीये, मी किन्नर नाहीये. फार गोड उत्तर दिले. शंकराचार्याला धक्का बसला, काय विद्वान आहे, कौन होगा ये? अरे बाप रे. आचार्य त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहायला लागले आणि त्याला विचारतात, बाबा रे, तुझी आई सांगते की तू 12 वर्ष झालं बोललाच नाही. म्हणला, महाराज माझी आई कधीच खोटं बोलत नाही आणि बोलली तरी आपल्या लेकराच्या हितासाठी बोलते. तिलाच आई म्हणावं. ती आपल्या नवऱ्याला सुद्धा लेकराला पदराआड घालण्यासाठी बोलते खोटं, पण त्याच्यात पोराचं हित दिसते तिला. म्हणून कलेक्टरचं पोरग 10वीला जर नापास झालं आणि कलेक्टरला जर अंगावर धावून गेला
तर आई म्हणते आपलं एक नवीला काय दिवा लागला होता तेवढं एकदा पा पोराच्या भल्यासाठी. महाराज माझी आई कधीच खोटं बोलत नाही, ती आई आहे, ते ब्रह्मांड आहे, ते कधीच खोटं आपल्या लेकरासाठी बोललंच तर ते लेकरासाठी बोलते. आणि खरंच सांगतो मी घरात आतापर्यंत बोललोच नाहीये. त्यावेळेस आचार्याने विचारलं बाबा रे मला एक सांग तू बोलला का नाहीस. त्यावेळेस त्यांनी फार गोड उत्तर दिले की महाराज खरं सांगू का बोलण्याच्या लायकीचं एकही दिसलं नाही म्हणून बोललो नाही. मी पुन्हा एकदा मुद्द्यावर येतो. एकदा तुम्हाला कळालं ना मी काय आहे तेव्हा तुम्हाला कोणाला किती वेळ द्यावा एवढं कळते. कोणाच्या बरोबर किती वेळ व्यय करायचा खर्च करायचा. हु आय एम. मी 3 उदाहरण दिलं. एका सुनेचं, दिलीप कुमारांचं आणि तिसरं कोण ना हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण. माणसाचा जन्मच याच्यासाठी आहे मी काय आहे. जगद्गुरु तुकोबारायांना हे कळालं होतं आणि याच्या नुसतं कळालंच नाही तर याच्यावर अदम्य विश्वास होता. आणि विश्वास असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात पुण्यवान समजतात, भाग्यवान समजतात. याच्या पाठीमागचं रहस्य काय? रहस्य सांगत असताना अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात राहिली से प्रीत तुझे नामी. ज्याने या जगाची निर्मिती केली, ज्याने या जगाला निर्माण केले, त्याच्या बाबतीत माझ्या हृदयात प्रेम आहे. प्रेम आहे असणं वेगळं आणि प्रेम दाखवणं वेगळं. महाराज
आपण प्रेमाचा दिखावा जास्त करतोय. असणं फार वेगळं आहे. असणं प्रेम ओरिजिनल आहे. आणि जिथं असणं घडते ना तिथं शब्द बंद होतात. कळते? आता शब्दजाल जास्त, व्हॉट्सअप असो फेसबुक असो, एवढं झालं ना महाराज. आणि तेवढं वरवर 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 सगळं असलं की आपल्याला असं वाटतंय की मला लोक किती लाईक करतात, मला लोक किती लाईक करतात. पण वैशिष्ट्य आहे महाराज, ज्याला जे लायकीचे नाही त्याला तर जास्त लाईक करतात. समाजात जे लायकीचेच नाही आल्याबरोबर त्याचं माईकवर नाव, जे लायकीच्याला वाटतंय काय एवढं करून उपयोग आहे वा, नाही कळालं. ज्याची समाजात परिचय देण्याची, हे लोक आम्हाला सांगतात ना, कीर्तनात जर नाव घेतलं ना, कीर्तन झालं की म्हणतात महाराज तुम्ही ज्याचं कीर्तनात नाव घेतलं ना घेऊ नका, तुमच्या पाया पडतो. म्हणून झालं काय, तुमच्या धंद्यावर परिणाम होईल. कुठल्या धंद्यावर? कीर्तनाच्या. त्याचं नाव घेतलं ना तुम्ही, कीर्तनाच्या तारखाच बंद झाल्या. पण खरं सांगू का, दोन अनुषंगाने नाव घेतल्या जाते. एक अनुषंग असा आहे की ज्याचं नाव घेतलं, मला काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. तेव्हा त्या पुरस्काराला उत्तर देत असताना मी म्हणालो, मला हे पुरस्कार देत असताना मला माझी योग्यता माहिती आहे. कदाचित या दोन संस्थेला असं वाटलं असेल की या महाराष्ट्राच्या लायकीचा हा माणूस व्हावा, म्हणून यांनी मला पुरस्कार दिलाय. आणि त्याच्यासाठी आता मला प्रचंड अलर्ट राहावं लागणार आहे. कळतंय? प्रचंड सावधान. समाज जेव्हा तुम्हाला सम्मान देतो ना तेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. समाज जेव्हा तुम्हाला एक वेगळं समजतो तेव्हा तुमच्या खाण्यावर, तुमच्या बसण्यावर, तुमच्या बोलण्यावर, सगळ्या गोष्टीवर लगाम लागते. प्रत्येक घटनेवर. विठाल लगाम लागतो महाराज. आम्हाला सहज बोलता होता. लोक म्हणतात महाराज तुमचा धंदा चांगला आहे हो. मी म्हणलं ये ना मग इकडं. नाही हो, लय कठीण आहे ते. मग कठीण आहे तर चांगला कशाला म्हणतो? सहज बोलता होता. वाळके महाराज स्वामी असो, ते गाड्या वैभव सगळं पाहिलं जगात दिलेलं. काय महाराज काहीच न करता सगळं मिळते. करून बघ, एकदा बघ तर खरी, एकदा बघ. थोडं सोपं नाही महाराज. प्रचंड अलर्ट राहावं लागते. प्रचंड अलर्ट राहणं याचा अर्थ मी काय आहे हे कळले. ज्ञानेश्वर महाराजाला 22 वर्षाच्या आत कळालं होतं. हे सगळे रामायण महाभारत जे घडलेत का नाही, रावण भिक्षेच्या निमित्ताने साधूचा वेश घेऊन सीतेच्या आश्रमात आला. लक्ष्मणाने सांगितलं होतं वहिनी ही रेषा आहे, हात जोडून विनंती आहे. पहिली गोष्ट, दादावर संकट येऊ शकत नाही, कारण मला माहित आहे मी काय आहे. आणि मी काय आहे हे लक्ष्मणाला कळाल्यामुळे राम काय आहे हे त्याला पक्क माहित होतं. म्हणून वहिनी हात जोडून सांगते, हात जोडून. तुम्ही म्हणतात म्हणून मी दादाच्या बचावासाठी जातो, पण दादाचा बचाव दादा स्वतः करू शकतात, मला विश्वास आहे. तुम्हाला हात जोडून तुम्ही आता म्हणताच बॉर्डर क्रॉस केली, तुम्ही म्हणतात एक रेषा मारतोय मी, या रेषेच्या पलीकडे वहिनी हात जोडून सांगतो, पलीकडे जाऊ नका. जाऊ द्या. दीर कळाला नाही, नवरा कळाला नाही. आणि खरं सांगू का, संसारामध्ये आपण दुःखी का आहोत? मी 99% सांगतो, बायकोला नवराच कळत नाही आणि नवऱ्याला बायको कळत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल पुरुष असल्यामुळे आमच्यावरच का उगंडात्र. दोन्ही अंगाने कुठल्याही स्त्रीला विचारा, काय हो तुमचे मालक काय किती चांगलेत, काय चाटाव का, जगासाठी चांगले आहेत.
हो, महाराजाला म्हणले किती पैसे, आम्हाला जर 200 मागितले ना कवळावर अठ्ठ्या पडतात. इथं कोणाचं तसं असेल तर त्याला सोडून, पण इथं कोणाचंच नसेल असं ग्राह्य धरून. हो, आमच्याकडे लोक तक्रार करतात, महिला कीर्तन झालं की महाराज सांगा ना, हो तुम्हाला म्हणलं की भरपूर देतात, आम्हाला काहीच देत नाही, सांगा ना. मी म्हणलं माझ्या घरी येऊन सुद्धा विचारा, असंच आहे. 99.99% सांगतोय मी. 99.99% पुरुषाला सुद्धा ना बायको कळत नाही आपली. आणि हे ज्याला कळालं ना, लक्ष्मण रेषा पारच करू शकत नाही स्त्रिया. तिला कळालं ना की माझा मालक काय आहे, भले तो झोपडीमध्ये असू दे, काही फरक पडत नाही. सीतेला कळालं नव्हतं का? या कलियुगातल्या सीतेला कळावं म्हणून पुढे आलेला. म्हणून मी म्हणतो तुम्हाला सज्जन नाही कळाले तर फारसा तोटा होत नाही. बरं सेठ, सज्जन जर कळाले नाही ना फारसं नुकसान होत नाही. मामा, सज्जन जर कळाले नाही ना फारसं नुकसान होत नाही, पण दुर्जन जर कळाले नाही ना वाटोळ घराचं झाल्याशिवाय राहत नाही. दुर्जन कळणं गरजेचं आहे. आणि फार खोच आहे, साधूसी नकळे म्हणून लोक साधू गळ्यात माळ घालून गंध का लावत नाही. ते माळात गंध दिसला की लोक भोळे आर नाही. तसं राजा, ज्याच्या पाठीमागे जग निर्माण करता माग पुढे उभा राहतो, मागे पुढे उभा राय सांभाळीत, कीर्तनकार जिवंत हे लक्षात असू दे. हे सुद्धा नाचता नाचता हे पाहिजे, काही असू दे. हे उगाच होत नाही महाराज, पुण्य लागते. काय जे काय लोक पाहतात म्हणून नाचू दे, स्वतः नाचू दे, काय भाव विभोर. भाव ही कीर्तन आहे हो. आम्ही कीर्तनात भाव देत नाहीये म्हणून आमचाही भाव लोक ठरवतात. आमचाही भाव ठरतात महाराज, कुठल्या भावात तुम्ही मोडतात. पण मी भाग्यवान आहे, विजू शेठ असं कधीच विचारत नाहीत, कधीच विचारत नाही. वाळके महाराज सातत्याने, बरोबर सातत्याने. काय भाग्य लागते हो, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आपल्याकडे फार वेळ कमी आहे कळण्यासाठी. एकदा मी काय आहेत द्रौपदीला सुद्धा महाभारतामध्ये, मी काय दुर्योधनाला सुद्धा 56 प्रकारचे मिष्ठान्न केले, 56 प्रकारचे. कृष्णा, अरे तू येतोस कळालंय म्हणून 56 प्रकारचे सुंदर मिष्ठान्न केले, तू जेवून जावं. कृष्णाला माहित होतं मी काय आहे. त्याने एका वाक्यात सांगितलंय, हात जोडतो, मला भूकच नाहीये. चला, कृष्ण पाहिला नसेल, द्वापार युग पाहिला नसेल, आजही तुम्ही किती कोट्याधीश पाहुणा असू दे आणि तुमचं प्रेम त्यांच्यावर नसू दे, त्यांनी किती आग्रह करा, आपण सहज बोलतो भूक नाही, खरं तुमचे हात जोडतो. आणि प्रेम असू दे, जेवलं असलं तरी माणूस जेवतोय हो. कालची परवाच्या दिवशीची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी डायरेक्टर भरत शेठच्या घरी आम्ही गेलो होतो. त्याने अगोदर सांगितलं, महाराज तुम्ही या प्रेमाच्या आहारी जातात, जेवण बिवण काय करायचं नाही बरं का, आपण सगळं जेवण करून आलो. मी म्हटलं नक्की. पण भरत शेठच्या घरी गेल्यानंतर कोणालाच काही म्हणता आलं नाही, ताटावर बसावं लागलं. हे प्रेमाचं प्रतीक आहे.
आजही कित्येक कीर्तनकार कीर्तन केल्यानंतर रात्री 12-1 वाजता विजू शेठच्या घरी, मी त्याचा साक्षीदार आहे, तुम्ही आहे का नाही मला माहिती, हे सांगणं गरजेचं आहे महाराज. ग्रस्ती लोकांच्या जीवनामध्ये हे असावं. धन्यो ग्रस्त आश्रम हा सानंद सदनम सुताच सुदिया कांता मृदभाचिनी सन्मित्रम सुदनम स्वयोपितरतिश्चा ज्ञानपरा सेविका अतिथी हरिपूजनम मिष्टान्नपानम गृहे साधो संग उपासयते. हे जेव्हाच घडते तुकोबारांना लॉजिक माहित होतं, रसायन माहित होतं, सिद्धांत माहित होता. या जगाला ज्याने निर्माण केले तो जर सातत्याने माझ्या हृदयात असेल, म्हणून मी 3ऱ्या मजल्यावरनं पडल्यानंतर डॉक्टरांनी 2च प्रश्न विचारले. एक तर तुम्ही देव असायला पाहिजे, अन्यथा तुमच्या शरीरात हाड नसायला पाहिजे. मी म्हणलं तुम्ही डॉक्टर आहेत का हजामत खायत? अहो शरीर हाडाशिवाय होत नाही. विदाऊट हाडाचं शरीर होते कसं? विधान चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी देव आहे असं जे विधान करतात तेही चुकीचं याच्यासाठी आहे. खरं हे आहे की या शरीरात देव आहे असं मला झोपल्यावर सुद्धा वाटतंय. आणि कदाचित त्या देवाला वाटलं असेल हे 3ऱ्या मजल्यावर जरी पडलं तर याची हाड होऊ नये, त्याच्यासाठी हाड मोडू दिलं नाही. आमची संसारात हाड का होतंय त्याचा मूळ कारण आहे की ज्याने आम्हाला हाड टाकून हे शरीर दिले त्यालाच आम्ही हाड म्हणतो. कळतंय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी सत्ता मला माहित आहे, तू किती मोठा सत्ताधीश आहे. तुझी मला माहित आहे तुझी पावर काय. I got your power. कित्येक वेळेला आम्ही विसरून जातो. वर्गमित्र होते, एक प्रारब्ध वर्षात निष्ठ झाला, मंत्री झाला, लाल दिव्याच्या गाडीत बसला आणि त्याचाच वर्गमित्र गुरवळ त्याला पाहिलं गाडी थांबून माझा लंगोटी यार त्याला बोलवलं, पाहिलं त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र गुरु त्याला पहिला, अरे मी टीव्हीत पाहतो तुला, त्याच्या डोक्यात नाही हे मंत्री आहे. त्याने सांगितलं गडबड जास्त करू नको, जास्त बचवच करू, बस चल गाडीत बसवलं. कुठं बसवलं? देऊच्या पाठ्यावर चाकणपर्यंत त्या ड्रायव्हरला बडी फटीच्या गाडी घेतली आणि ते असं बोलत होत, ताकदीनं बोलत होता, काय तू काय तुझं नशीब भाग्यवान आहेस रे वा तू. आम्ही आपलं गुरं वळायला लागलो. हे बोलत 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 चाकणच्या तळेगाव चौकात आले. त्यांनी सांगितलं मला पुढे जायचंय, नगरला एक कार्यक्रम आहे आणि वाळके महाराजांनी बोलवलं, त्याच्यामुळे मला त्यांच्या आश्रमात जायचंय, पाथर्डीला जायचंय. आता ठीक आहे, आता काय तुझे. ते गाडीतून खाली उतरल्याबरोबर चाकणच्या अवतीभोवतीचं होतं, जमीनदारही होतं. त्याला पाहिल्याबरोबर बाकीच्या अरे का लाल दिव्याच्या गाडीतून उतरला. साधं प्रश्न विचारला, कोण होतं ते? आता सांगाव का नाही कोण होते ते? कॉलर टाईट करून म्हणते आपलं लय वजन आहे. ते दुसरं ऐकणार म्हणलं, म्हणून तुला चाकणच्या चौकात सोडलं, नाही तर पुढे नेलं असतं ना. पावर माहित होती जगद्गुरु तुकोबारायला ईश्वराची.
समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी. हे माझी ऑर्डर आहे. वृक्षाचे पाने, खाते ज्याची सत्ता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी भाग्यवान का स्वतःला समजतो त्याच्या पाठीमागचं रहस्य आहे. राहिली से प्रीत तुझे त्या काळामध्ये देवाला विनंती करतो, दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, दाता मेरा ये विचार कभी ना बदले. अपना हो चाहे हो बैगाना, रूठे चाहे सारा जमाना, चाहे सारा संसार भले ही बदले, दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. देवदेव करणं एवढं सोपं आहे का महाराज? एवढं सोपं नाही. एवढं सोपं नाही. देवदेव करणं किंवा देव तोंडातून येणं एवढं सोपं नाही. तुझ्या नामाच्या बाबतीत माझ्या हृदयात प्रेम आहे. माणसाचा स्वभाव आहे विसरणं स्वभाव आहे. आणि विसरलं की माणूस घसरतो, घसरलं की पसरतो. विसरणं स्वभाव आहे. माणसाची परिस्थिती जशी जशी बदलत जाते ना, तसं तसं माणूस जरा 50 लाखाच्या पुन्हा 2-4 कोटीच्या गाडीत तो महाराज ना आपल्याकडे नेहमी येत राहतो. वारे वापट तो ना महाराज आपल्याकडे चुकून बोलत असताना, ए महाराज, काही लोक सहज बोलता महाराज आता तुम्ही मोठे झाले वा, आता आमची ओळख तुम्हाला काय. मी म्हणतो छोटा कधी होतो एकदा सांग. तुला आता मी मोठा वाटतोय, मी छोटा कधी होतो तेवढं सांग. आणि एकदा खरं सांगू का, मी काय आहे हे कळालं की कोणाच्या मोठेपणाशी फारसा संबंध नसतो आणि कोणाच्या छोटेपणाशी फार नफरत होत नाहीये. जगाचा सम्राट जर माझ्या संपूर्ण, म्हणून तुकोबाराय स्पष्ट सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवा. समर्पित केली आणि त्याचा परिणाम असा झाला. अभंगाचं दुसरं चरण, धन्य
असं पाहिलं एका क्षणाचा विलंब लावता विजय शेठ खालून म्हणतात 9:30 काही काही फक्त मी घडीकडे पाहिले एवढा महाराजांचा लोकांचा अंदाज पाहिजे एवढा अंदाज पाहिजे. आणि खरं सांगू का विजय शेठ काळ कोणाला क्षमा करत नाही. जे कीर्तन करतात ना कीर्तन करतात आणि कीर्तनाच्या बरोबर कीर्तनात जे बोलतात तसं वागतात त्यांना काळ सलाम करतोय. चिंतने स्मरेतो धन्य धन्य काळ. याच्या अनेक माझ्या जीवनातल्या काही घटना आहेत. विजय आमचे भरत शेठ त्याचे साक्षीदार आहेत. गाडीनं 4 पलट्या खाल्ल्या 6 पलट्या खाल्ल्या गाडी चुराडा झाली. मला माहित नाही माझ्या गाडीचा नंबर काय आहे पण भरत शेठने एका क्षणात अरे शास्त्रीची गाडी दिसते गाडी शास्त्रीची दिसते 0 मिनिटामध्ये पुढचं काम सोडलंय. लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. हे आतला अंतरात्मा महाराज लोकांवर असलेलं प्रेम त्यांच्या आईवडिलांनी दिलेली देण त्यांना धन्य माता पिता दयाची विनाकारण होत नाही महाराज. त्या काळामध्ये दुष्काळ पडला. बिदरचा बादशाह सत्ता हातात होती बादशाहच्या हातात आणि त्यावेळेस कॅबिनेट मंत्री दामाजी पंत होते. दामाजी पंत अवर्षण पडलं दुष्काळ हाहाकार. अन्न आणि वस्त्र उद्योग मंत्री होते त्या काळात अन्न पुरवठा मंत्री दामाजी पंत. सहज कॅबिनेट मंत्री आहे जनतेमध्ये फिरायला लागली. त्या पंढरपूरच्या अवतीभोवती त्या सगळ्या परिसरामध्ये दुष्काळ पडलेला पाहिला आणि 0 मिनिटामध्ये बिदरच्या बादशाची परमिशन घ्यावं अशी आवश्यकता वाटली नाही. कोठार सगळे खाली करून टाकले दिले. बिदरच्या बादशाला त्यांच्या स्वीने विचारलं दामाजी पंताला त्यांच्या सचिवाने विचारलं याच्या मोबदल्यात तुम्हाला फाशी होऊ शकते बादशाह तुम्हाला फाशी. त्यांनी सांगितलं चुप रे मला फाशी देण्याची ऑर्डर देण्याच्या अगोदर तो जिवंत राहील ना ही सत्ता माझ्या ईश्वराची दामाजी पंताला माहित होत. कानोकानी निरोप कळाला बिदरच्या बादशाला आणि वॉरंट काढला अटक अरेस्ट टीम. दामाजी पंताला अरेस्ट करण्यासाठी घोडे पळायला लागले. आता सांगावं लागते वय माझ्या परमात्म्याला माझ्या प्रभूला सांगावं लागते का न सांगता तुम्हाला झाली इच्छा काय स्मृती ज्ञान आहे मला ते आम्हाला दोघांनाच माहिती आहे. ते म्हणले एकदा थोडी झलक बरं का महाराज न सांगता तुम्हाला ये 9 भगवान हमारे बारे में जानता है. इकडं घोडे निघालेत दामाजी पंताला पकडण्यासाठी आणि इकडं माझा प्रभू झाला महार फाटकसा फेटा फाटकेच कपडे हातामध्ये काठी त्या काठीवर असलेलं घुंगरू हातात घेऊन माझा प्रभू बिदरच्या बादशाच्या दरबारात द्वारपाळाने अडवलं. हु आर यू कौन है हो तुम क्या चाहते हो. बोले दामाजी पंत का सेवक हूं. त्याला माहित होतं त्या द्वारपाळाला की दामाजी पंतांनी सगळं कोठार जनतेला वाटून दिले त्याच्यामुळे दामाजी पंताला किस लिए आए हो. बोले वो जो कोठार दिया है ना उसका मुबदला देने के लिए आया हूं. त्या द्वारपाळाने विचारलं कशावर हातीवर घोड्यावर कशावर आणले. बोले ओ तुम्हारा काम नहीं वो बादशाह मैं देखूंगा
तो पळतच आतमध्ये गेला. मंगळवेड्यावरनं ज्याला पकडण्यासाठी आपण घोडे पाठवलेत तिथून एक हातामध्ये काठी आहे, फाटकासा मुंडासा आहे, फाटकेसे कपडे आहेत आणि स्वतःला विठू महार सांगतोय. ओ धमाजी पंत का समाचार लेने के लिए आया, लेके आया है. बुलाओ, अरे बुलाओ उसको, बुलाओ. आतमध्ये आलं महाराज. जरी कपडे फाटके होते, ओरिजिनल देव होता ना, बादशाह राजा आहे हो, त्याचीच विभूती आहे. पाहिल्याबरोबर विचारलं, क्या क्या चाहते हो, किस लिए आए हो? बोले मालिक ने भेजा है तुझ्या सगळ्या धान्याचा मोबदला देण्यासाठी. बादशाहने विचारलं कशामध्ये? म्हणलं हे काय बटवा आहे. बटवा. गाठ सोडली. इसमें लाय, बिलकुल इसमें. त्याला काय करता येत नाही महाराज. बटव्याची गाठ सोडली. खळखळा ओतिल्या मोरा. आणि लगेच बादशाला सांगितलंय, बादशाह तू राजा असेल, पण माझा मालक नेक आहे, त्याच्यामुळे जीएसटी सहित पावती दे. नाही कळालं तुम्हाला? गडबड करशील जीएसटी सहित, काय सांगता येत नाही. आपला राजकारभार वाढवण्यासाठी डुप्लिकेट बिल देशील, असलं जमत नाही आमच्या मालकाला. कोण म्हणते? भगवान. झाला महाराज. ओरिजिनल जीएसटी मला बिल पाहिजे, ऑडिट पाहिजे. आणि खरं सांगू का, ज्याचं ऑडिट क्लिअर आहे ना, त्याला छातीला हात लावून सांगता येते की मी काय आहे. ईडीची भीती वाटत नाही आणि पिढीची भीती वाटत नाही, कोणाचीच भीती वाटत नाही. माणसं घाबरतात का? ऑडिट क्लिअर नाही हो. ज्याचं ऑडिट क्लिअर आहे ना, ज्याचं ऑडिट या जगाचा मालक करतोय. खळखळा ज्याची मोजोनी. पुन्हा एकदा कम टू द पॉइंट. तो खूप बऱ्यांना माहित होत की जो आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी महाराजचा वेश घेतोय, जनीच्या जात्यावर बसून जो दळू लागतोय, जनीच्या बरोबर गौऱ्या वेचू लागतो. कौन कहते प्रभू आते नाही, कौन कहते प्रभू गाते नाही, कौन कहते गाते नाही. असं सुंदर गावं लागते आमचे इंगोले महाराज. संसार होते महाराज, 25-25 माणसाचं दळण बाईनं करावं, सगळ्याला जीव घालावं आणि मालकाची भाकरी बांधून शेतात जावं. काय जग बदललं. पहिल्याच डिलेवरीला बीपी हाय व्हायला, डायबिटीज 400च्या वर चाललाय. देख ले प्रभु तेरी दुनिया की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया ये इंसान. ना सूरज बदला, ना चांद बदला, ना बदला आसमान. मी एकदा सहज पलीकडे कीर्तनाला जायचं होतं, विजू शेटला फोन केला. ट्रॅफिक एवढी आहे, मला एवढंच विचारतं तुम्ही कुठं आहात तेवढं सांगा. मी लोकेशन सांगितले, उलट्या बाजूनी गाडी घेऊन आली. मामा बरोबर आहे, उलट्या बाजूनी. मला म्हटलं तिथंच गाडी सोडा. काय आत्मविश्वास आहे, तिथंच गाडी सोडली. गाडी आणि इथं या चौकात आल्यावर ते पोलीसवाला पुढे आलं, गाडी उलटी आली. त्यामुळे वैरे बाजूला चल. हे म्हणण्याची सुद्धा ताकद
आतमध्ये मी काय आहे हे कळालं की होतंय. कळतंय ओरे बाजूला. ही ऊर्जा सुद्धा आतून जे येतंय, मी प्रॅक्टिकल माझ्या जीवनात घडलेले या माणसाच्या बरोबरचे अनुभव सांगतोय, शेअर करतो तुमच्या बरोबर. कित्येक वेळेला असं होतंय, कित्येक वेळेला नवरा समर्थ जरी असलं तर बायको होते, हो काही दिवा त्यांचं सांगू नका, मला सगळे दिवे माहिती आहे. रात्रीच्या 12 वाजता उद्या निष्पांडव पृथ्वी करेन, हे करेन, ते सगळं झालं. आणि रात्री 12-1 वाजता अर्जुना कृष्णाला बोलवून फक्त फक्त आणि फक्त कोणाला मारू नको, कर्णाला मारू नको. विचारलं का? कारण सांग. नाही म्हणले, तो माझा लग्नाच्या अगोदरचा पोरगा आहे. कृष्णाने सहज सांगितलं, ते मला माहित आहे, हे सगळं तुला माहित आहे. एका वाक्यात कृष्ण म्हणतो, यस मला सगळं माहित आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, एकदा मी काय आहे हे मला कळालं ना, तेव्हा म्हणता येते आता 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 मी धन्य झालोय. आता या शब्दातनं वर्तमान आत्मविश्वास आणि भविष्य अदम्य आत्मविश्वास. धन्य झालो आता. आता ना, आता घाबरायचं का? महिन्याला 25 लाख किराया येते. पूर्वीचे दिवस गेले, रुपयासाठी पळावं लागायचं. आता नाही घाबरत. सप्त्याला एवढा कर, आता 1 महिन्याचा. आता काय मिळतंय माहित नाही, मिळते का कळते, पण आता धन्य झालो आता. यासी संदेह नाही. आता संशय हा विषयच राहिला नाही. माणसाच्या जीवनात क्षणाक्षणाला जर संशय असतील ना, माणसाचं जीवन नरकवत होते, नरकवत. एक घटना सांगतो. पूर्वीचा शिमग्याचे दिवस जवळ आले होते, रंगपंचमीचे दिवस आले होते. कशाचे रंगण काय भेटते महाराज? ज्यांनी जुना काळ पाहिला, कुठल्या तरी झाडाचे फुलं आणायचे, ते कुटायचे, त्याचा रंग करायचा, डब्यात रात्री भिजवायचे. त्याने आपलं भिजवलं होतं, लाल बंद त्या फुलाचा रंग होत होता. ते लोक घरात संडास थोडंच होता. आता माणसं प्रगती पथावर गेली, आता बाहेर कुठे जात नाहीत. गेलं तरी सरकार ते मान्य करत नाही. ते चिनपट घेऊन रात्रीच चिनपट पोराने उद्या रंगपंचमी खेळायची म्हणून त्याच्यात रंग भिजून ठेवले होते. आता म्हातारं वय झालं होतं. जसं जसं वय होते तसं तसं माणसाला झोप येत नाही. इथं जर काही वयस्क मंडळी असतील त्यांना सोडून झोप कमी होते. आणि झोप कमी झालेलं म्हातारं रात्रीचं उठलं, धोत्रावर चिनपट घेतलं, बाहेर गेले, विधी उरकली आणि नेमका लाईट आला. ते धोतर सगळं लाल बुंद झालं होतं. त्याला वाटलं आता काही खरं नाही, म्हातारीला हळूच उठवलं, मरतो, खरं मरतो. म्हातारीनं ते लाल बुंद धोतर पाहिलं. आता माय म्हणजे जोराने बोंबलायली म्हातारी. पोरग सुना सगळं गाव गोळा झालं. ते लाल बुंद धोतर पाहून सगळं गाव गोळा झालंय. सगळे डॉक्टर बोलावले, डॉक्टर सुद्धा शहाणे. म्हणजे एवढं रक्त गेल्यावर म्हाताऱ्याचा काय भरोसा नाही. सगळं गाव बेचैन. केवढ्यात या कोलाहलाने ज्याने रात्री चिनपट मध्ये रंग भिजवला होता ते उठलं. ते म्हणते, मम्मी काय रे, काय बोंबलायला, कळतं का तुला काय झालं? माझ्या रंगाचा डब्बा कुठे? त्याच्या आईने विचारलं, कसला रंग होता? लाल रंग. म्हातारा म्हणलं, म्हातारीला जेवायला दे ना, मला जेवायला. संशय डोक्यामध्ये आला तर मरायला टेकले. संशय गेला तर जेवायला मागते. संशयाहुनी थोर आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन्य झालो आता मी धन्य झालो माझ्या धन्यतेबद्दल, माझ्या पुण्याईबद्दल, माझ्या संचिताबद्दल.
यासी संदेह नाही. आता कोणी संशय घेण्याचं कारणच नाही. काय झालंय त्याच्या नामावर प्रेम हृदयामध्ये ठेवण्याचा परिणाम न पडे या बाई काळा. या जगात प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटनेच्या पाठीमागे भीती आहे. भोगे रोग भयम कुलेच्युती भयम. तुम्ही कुलवानतेचा डिंगोरा जर पेटवत असाल तर अकुलवान होण्याची भीती आहे. संध्याकाळी मिरचीचे भजे खाल्ले तर सकाळी पुन्हा भीती आहे. भोगे रोग भयम कुलेच्युती भयम. मोबाईल 1 लाखाचा घेतला, डोळे टाकून त्याच्यात बघायला लागला तर काही दिवसाच्या आत डोळ्याच्या डॉक्टरकडे जावंच. वित्ते निरपाला आणि मग पुढे माहित आहे वित्ते ज्याच्याकडे पैसा आहे त्याला राजाची भीती. माने जे माननीय आहेत नाही. आलो असतो कार्यक्रमाला पण तिथं आल्यावर मला स्टेजवर महाराज बोलवतील का नाही. बोला महाराज कसला हो, ते काय खरा महाराज आहे होय. झालं का मान कोणाला द्यावं याचीच अक्कल नाही त्या महाराजाला. मामे दैन्य भयम बले रिपू भयम. जो बलवान आहे त्याला सदैव शत्रूची भीती. माझ्या जीवनात एकदा प्रसंग आहे. सांगलीला मी एकदा गेलो होतो आणि एका कॉन्फरन्स साठी आणि तिथं लंगडत एक म्हातारा आले. त्यावेळेस हनुमंतराव पवार कलेक्टर होते त्याच बाजूला आणि ते लग्न माणूस आला माझ्याच बाजूला बसला. पण 100 किलोच्या वरचे सगळे पोर तंदुरुस्त पोर ते आले की त्या म्हातारीच्या पाया पडायचे, लंगड्या म्हातारीच्या. मला डोकं आऊट झाले. म्हणलं मी महाराज आहे का हे लंगड म्हातारा महाराज आहे. माझ्या कोणीच पाया पडणं झाले, यांच्या पाया पडायले. सगळे पैलवान, सगळे 125-150 किलोचे पैलवान तंदुरुस्त आले की पाया पडायचे. 15-20 वर्षे ते 25-30 वर्षाच्या आतले. मला थोडासा द्वेष व्हायला लागला. माझ्या का पाया पडत नाहीत या माणसाचं. हळूच मी कलेक्टरला विचारलं हे माणूस कोण आहे हो. ते ऐकत होते मी विचारायले. माणूस कोण आहे बाजूला. ते म्हणजे तुम्हाला माहित नाही. मी म्हणलं नाही माहित. अहो हिंद केसरी मारुती माने येते असं म्हणल्याबरोबर मी घामाजोग झालो आणि लगेच माझा मोर्चा वळवला आणि मी त्यांच्या पायाला हात लावायला लागलो. ते म्हणजे महाराज काय करतात. पैलवानीची भाषा हिंद केसरी काय करतात. मी म्हणलं अहो तुम्हाला नमस्कार करतोय. म्हणजे महाराज आम्हाला कसला नमस्कार करतात. अहो तुमच्या आतमध्ये जो त्या परमात्म्याची पावर आहे ना त्याला खरा नमस्कार करायला पाहिजे. कोण म्हणते हे मारुती माने हिंद केसरी माझ्या जीवनातला अनुभव. आमचं बल हे वयोपरत्वे निर्बल होते पण तुमचं बल मेल्यानंतर सुद्धा वाढतंय. त्याचं कारण आहे तुमच्या बरोबर या जगाला ज्यांनी निर्माण केलं तो परमात्मा आहे. तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा आमच्या बरोबर असल्यामुळे धन्य झालो आता यासी संदेह नाही न पड्या बाई. जो काळ जिथं दिसल तिथं उचलतो वेळ संपला की तो काळ न पड्या. त्या काळाच्या हातात मी पडू शकत नाही. हा सिद्धांत डोक्यात ठेवून एकदा सगळ्यांनी भजन करायला काय हरकत नाही. विठोबा हरिभाऊ चव्हाण, मुरलीधर बोराडे, नितीन बौले, बाळासाहेब सोनवणे आणि बाळासाहेब गोरे. चला
कोणाला वाटणार ना एवढे गळ्यात हार असावं, धन्य झालो आता. आणि खरं सांगू का, महाराष्ट्रामध्ये पवाराच्या नादी लागले की असं होतंय. तुमच्या डोक्यात काही येऊ देऊ नका, फक्त पवाराबद्दलच बोलतो मी. माझाच एक मित्र, वर्गमित्र, तो सिल्लोडला प्राध्यापक आहे, त्याचा आडनाव पवाराचे. सकाळीच फोन आला, तर मी म्हटले पवारांचा फोन आला की मला भीतीच वाटते. व ते एवढं गोड बोलले, ज्यांनी स्वप्नात कधी मुख्यमंत्री व्हायचं नाही असा विचार केला त्याला मुख्यमंत्री केले, आणि ज्याला मुख्यमंत्री पदाचा अभिमान आला त्याला घरी बसवले. हे फक्त पवारच करू शकतात. मी या पवाराबद्दल बोलतोय. आणि या पवाराचाही पावर ज्याच्या हातात आहे, ज्याच्या हातात आहे, तो पावर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे असल्यामुळे धन्य झालो आता. बरं वाटतंय का नाही तुम्हाला हे सगळं? पण माझ्या मानाला विचारा काय वाटतंय? काय वैशिष्ट्य आहे पवार साहेब, काय एक वैशिष्ट्य आहे? असं कोणाला टोचू द्या, भांडणाला येतील माणसं, अंगावर धावतील, पण हळूच एखाद्या महिच्या बाहेर जो काळ सुद्धा या प्रत्येक क्षणाक्षणाचं ऑडिट करतोय, तो काळ माझ्याकडे कामाला आहे असं देवाने तुकोबारायला सांगितल्यासारखं वाटावं. आणि तुकोबारायनी म्हणावं त्या काळाने मला पाहिलं धड 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 धड. पण हे केव्हा शक्य आहे सांगू का तुम्हाला? साधं गणित आहे. राहिलीसे प्रीत त्याच्या ठिकाणी प्रेम पाहिजे. हे प्रेम अडीच अक्षर आहेत. ढाई अक्षर प्रेम के पडे सोई पंडित होय. कौन कहते प्रभु आते नहीं, कौन कहते प्रभु गाते नहीं, कौन कहते प्रभु नाचते नहीं, कौन कहते काय असं शबरीकडे होतं. प्रभूने सगळं ऐश्वर्य सोडलं आणि शबरीच्या झोपडीत गेले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. आणि एवढं जर साम्राज्य अवतीभोवती असेल, सगळ्यात जास्त भीती आम्हाला कशाची असेल तर मृत्यूची आहे महाराज. आणि मृत्यूची भीती जिथं समाप्त होते, आता उर्वरित राहिलेला वेळ. पण कित्येक वेळात काय 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 गावात बघा आजही म्हातारे माणसं पत्ते खेळत असलेले दिसतात. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात नाही, आमच्या मराठवाड्यात. आणि मराठवाड्यात गेले की पश्चिम महाराष्ट्रात सांगतो पत्ते खेळत बसतात. त्यांना जर विचारलं की अहो गळ्यात माळ आहे, कपाळावर गंध आहे, महिन्याला पंढरपूरला जातात, तुम्ही पत्ते का खेळतात? म्हणजे महाराज पैसे खर्च नाही, टाइमपास म्हणून. त्यांना हळूच म्हणाव देवाला सांगू का तुम्हाला पास करायचं? ते लगेच म्हणते हो महाराज असलं काय करू नका, सोडू देऊ पत्ते खेळणं. पास होऊ नये म्हणून तर लोक बायपास करतात. नाही कळालं? माणसं पास होऊ नये म्हणून तर किती रुपये जाऊ द्या हो, जो सर्जन चांगला आहे त्याला बोलवा, बायपास झाली पाहिजे. पण त्याच्या मनात जर आलं ना पास करायचंच आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं प्रेम त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला काय करायचंय हे पक्क त्याला माहित आहे. आणि त्याचा परिणाम तुकोबारायांना विचारलं, मग महाराज हा जो उर्वरित आता भरपूर तुमच्याकडे वेळ आहे, भरपूर वेळ आहे, या उरलेल्या वेळात तुम्ही काय करणार आहात?
काय करणार आहात अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतायत. ब्रह्मरसाचं जेवण 24 आवर्स 24 तास रगड के खाओ और बिगड के सो. आणि संताच्या अहो सामान्य कीर्तनकाराच्या बरोबर सामान्य म्हणतो मी कीर्तनकारच फक्त संत नाही फार महाराज नाही कीर्तन चांगलं करता येते त्यांच्या सानिध्याचा कसं कसं जीवन भेटते. आणि मग हे जर भेटत असेल आजही बघा तुम्ही आजही बघा ज्याच्या घरी भरपूर आहे त्याच्या पोराला मारावं लागते. अरे आम्हाला भेटलं नाही रे तुमच्या नशिबाने भेटायले खा की रे ते म्हणते खात नाही जा खात नाही म्हणते हा खात नाही म्हणते. झोपडपट्टीत जा तुम्ही ते दुर्डीची वाट पाहत नाही बाप जेवायचा राहिला का माय जेवायची अगोदरच भाकरी आणते. ऐश्वर्य जिथं आहे त्या घरात जा त्या पोरांना सांगावं लागते अरे याच्यात हे सगळं आहे खा पण तो खात नाही. असा जर तुम्ही थोडासा विचार केला ते का खात नाहीत त्याचं कारण आहे त्यांना पक्क माहित आहे इथं आनंद खायला भेटतोय इथं आनंद. मग प्यारी माई नावाची एक लेडीज होऊन गेली 150 वर्ष वयाची आजही अंदमान निकोबारला आहे ती. चेहऱ्यावर सुरकुती नाही आहे. काय वैशिष्ट्य आहे तिचं. जगातल्या सगळ्या लोकांनी गेले 10 वर्षापासून ती काही खातही नाही काही पितही नाही. जगातले सगळे कॅमेरे तिच्या अवतीभोवती गेले आणि तिला प्रश्न विचारायला लागले माई आप कुछ खाती भी नहीं कुछ पीती भी नहीं ये कैसा होता है. बोले गलत है चुकीचं आहे तुम्ही मी खात नाही पीत नाही म्हणतात ते. मग तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद एवढं प्रसन्न आहे तुम्ही काय खातात. तिने एका वाक्यात उत्तर दिलं मी सदैव आनंद खाते. म्हणून दुःखी माणसं जास्त जेवतात. व्यवहारात आजही बघा तुम्ही जे दुःखी आहेत ना प्रचंड दुःखी आहेत ना ते म्हणते पहिले जेवण घेऊ दे. माणूस घरातला कोणी मेला आणि त्याला जर निरोप कळाला ना ते म्हणते तिथं भेटेल का नाही पहिले जेवण घेऊ दे. कळतंय हा. जो आनंदित माणूस आहे ना आजही बघा त्या माणसाला पहिलं विचारतात तुम्हाला जेवणात काय काय लागतंय. आजही बघा तुम्ही पहिलं विचार जेवणात तुम्ही काय घेणार. म्हणूनच विजय शेट्टी मला विचारलं असत आज सांगा तुम्ही जेवणात काय घेणार. एवढा महोत्सव चालू आहे हे आनंदच घेऊया ना मजा करू नये सहज. मी म्हटलं आता जाहीर कीर्तनात बोलावं कीर्तनात सांगतोय यापेक्षा आणखी काय खाणं महाराज. 1000 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही कीर्तनाला उभं राहू द्या. त्या 1000 किलोमीटरचा प्रवास थकवा एका मिनिटात या गादीवर उभं राहिले की समाप्त होते. समजायचं जातवान कीर्तनकार आहे. पैसा कौन विषय नहीं पैसा का कौन बात करता है. पैसे की बात कौन करता है जिसके पास जेब में नहीं वो बात करता है. किती किलोमीटरचा प्रवास करू दे उभं राहिलं गादीवर की थकवा जाते आणि लोकांना वाटते काय वैशिष्ट्य आहे व 24 आवर्स रात्र प्रवास करून माणसं जीवन कसं जगतात. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू तुका म्हणे पोट आणि आनंदाची एक अशी
जे तुम्हाला रोगाच्या जवळ सुद्धा जाऊ देत नाही. रोगी माणसं का होतात त्याचं एकच कारण आहे, संसाराच्या अतिजवळ आहेत, संसाराच्या अत्यंत. म्हणून बघा तुम्ही काही माणसं फॅमिली डॉक्टर बरोबर घेऊन फिरतात. हो, मी विचारलं आता परवा तर नाव सांगत नाही, खाजगीत बेटा सांगतो. ज्यांचे मेहुणे डॉक्टर आहेत, ज्यांच्या बहिणी डॉक्टर आहेत, ज्यांचे मुलं डॉक्टर आहेत, ज्यांचे मुली डॉक्टर आहेत, त्या घरात अशी पिन मारली काहीच करता येणं झाले, पाहण्याशिवाय काही करता येत नाही. तुकोबाराय म्हणतात हे सगळं पाहणं नसणं बंद केले. आता एकच आहे प्रश्न आहे पोटाचा. हे पोट एवढं विचित्र विरजू शेठ, या पोटासाठी भल्या भल्याने आपला वचननामा विसरलेत. हो, हे पोट एवढं सोपं नाही म्हणत तुकोबाराय, नाहीतर उगचलीत नाही. या पोटा कारणे गा झालो पांगीला जना. या जगामध्ये या पोटासाठी लुळे पांगळे झाले तो काही माणसं. त्याच्या पुढे सांगतो, पूर्वीचं एक गाणं फार जुन्या लोकांना माहित आहे, फार गाणं सुंदर आहे. मी ते गाणार नाही आणि म्हणणारही नाही, पण त्याचे भाव आणि शब्द सांगेन. गाणं फार सुंदर आहे. गाणं कुठलं आहे वाळके महाराज? फार सुंदर आहे. ते गाणं असं आहे, लाज धरा पाहुणं. मला वाटलं अध्यक्षाला पाठ नसेल, पाठ पाहिजेच हो, त्याच्याकडे फक्त पाठ नसावी. गाणं फार गोड आहे, शब्द बघा तुम्ही. लाज धरा पाहुणं, पाहुणं जरा लाज असू द्या. हे आमच्या इकडं 100 एकरची पाटलं बर्बाद झालीत. माझ्या घरामध्ये माझ्या लहानपणी 150 एकर, हे तमाशा पाहणाऱ्याचा नाद असल्यामुळे 150 एकरचं पोरग आमच्या घरी सालानी होतंय. रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला दाखवतो नावासहित. 150 एकर. माझे वडील म्हणायचे, अरे याचा बाप 150 एकरचा मालक होता. मी म्हणले कस काय गेले? तमाशाचा नाद होता. आणि तमाशा त्या गात असताना त्या फडावर ती सुंदर गाते नृत्यांगना, आणि ती सांगते पुढे बसलेलं, पाहुणं मजबुरी आहे, मी नाचते, लाज धरा, जरा लाज असू द्या, चुपचाप या कलेचा आनंद घ्या. लाज धरा पाहुणं जरा जनाची. जनाची नाहीच आहे तुम्हाला. जनाची असतात तर तुमचं घर सोडून इथं आला नसतात. नसू दे जनाची, मनाची तरी असू द्या हो. आणि पुढं सांगते, पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. म्हणून पोटासाठी पळणारी लोक आम्हाला बोलता बोलता सहज म्हणतात, महाराज तरी काय गुणाचे का हो, बोंबलत पैशासाठी पळायलेत. इथलं कोणी म्हणत नसेल तेव्हा हे लक्षात ठेवायचं, पोटासाठी नाचते मी. आणि ज्याची भूक वाढली ना, ज्याची भूक वाढली, ती माणसं जगाचा विचारच करत नाहीत. आपली भूक भागवण्याचं काम करतात. मग सत्ता जाऊ दे कुठं, का संपत्ती जाऊ दे कुठं, सगळं विसरून तरीही विजू शेठ म्हणतात आणखीन दाग. हे भूकचाच परिणाम. त्याच्या बाजूला बसलेले हळूच म्हणतात, नाही इथं संपवलेलं बरं. भूक शमवल्याचा परिणाम. आता जेवढी भूक लागली होती त्याचा वेळ ठरलेला आहे. मी तेच वाट पाहत होतो, कळतंय? म्हणून पूर्वी कीर्तन रात्र रात्र चालत होती, लोकही रात्र रात्र ऐकत होती. त्या भूका होत्या. आता सगळ्याच्या चाकोऱ्या ठरल्या. म्हणून तुमची भूक डायजेशन नीट व्हावं यासाठी इथं थांबवतो. ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह. पवार वस्ती, खराबवाडी, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे. निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार. मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके.
कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे, कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख, कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात, कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे, कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम, कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी, कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री, कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज, कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले, कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी, कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ, कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.